कोकणात कोणताही सण म्हटलं की कोकणी माणसाची नेहमीप्रमाणे धावपळ सुरू होते. शिमगा हा कोकणी माणसाचा सगळ्यात जीवाभावाचा सण मानला जातो. नेहमीप्रमाणे कोकणी माणूस नोकरीनिमित्ताने कितीही बाहेर जाऊन अडकलेला असला तरी मात्र शिमगा या उत्सवाला मात्र आवर्जून आपल्या गावच्या घरी परततो. देवळात पालखीला रोपं लावून झाल्यानंतर पालखी सजवून दुसऱ्या दिवशी वाजत गाजत निघालेली पालखी ढोलांच्या ठेक्यावर सानेवर आणण्यात येते. त्यानंतर तिथून पुढे शिमगा उत्सवाला सुरुवात केली जाते. शिमगा या सणाला कोकणात एकही घर बंद दिसत नाही. शिमगा झाला, होळीला आग लागली की दुसऱ्या दिवशीपासून पालखी प्रत्येकाच्या घरोघरी शिपण्यासाठी जात असते. शिमगोत्सवात सानेवरचा तो ढोलांचा वाजणारा आवाज, बाप्पा डिशंपो डिशंपो डिशंपो, हा आवाज ऐकायला किती भारी वाटतं ना. शिमग्याचा खेळ हा शिमगा केलेला आहे. शिमग्याची ती पार केलेली आहे, ती मान्य करून सुखाचे संभाळ. तसेच या सणाला देवदेवतांच्या पालख्या घरोघरी जाऊन मित्रमैत्रिणी, नातेवाईक, शेजारी पाजारी यांच्याशी होणाऱ्या गाठीभेटी सगळं कसं छानसं वाटत असतं. यासाठी गावातील प्रत्येक माणूस एकजुटीने एकत्र येऊन शिमगा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो. कोकणातला कोणताही सण म्हणजे तो कोकणी माणसाचा फक्त एक सण नसतो, तर तो त्याच्यासाठी एक मोठा उत्सव मानला जातो. या दिवसातून शेतीची सर्व कामे थांबलेली असतात. पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरेनुसार असे म्हटले जाते की होळीला पहिली आग लागली की तिथून शेतीच्या कामांना भाजवळीला सुरुवात होते. सालाबाद प्रमाणे यंदाही आमच्या घरी गावची पालखी येणार आहे. गावाकडे कोणताही सण येतोय म्हटलं की आधी 4 ते 5 दिवस केली जाणारी घरची साफसफाई, अंगणातील सारवण, त्यावर काढलेली रांगोळी याशिवाय कोकणातील कोणताही सण पूर्णच होत नसतो. प्रकाशार्थ सालाबादची पण आलाय मान करून घे. देवा सोमवार रवनाथ महालक्ष्मी तुकाय तणकी वागदा चिंबू बाय माहिती तशी वर्षाची सालाबाद प्रमाणे ओटी भरली ती मान करून घे. या उत्सवासाठी प्रत्येकाच्या घरात जाऊन मिळणारा गोडाधोडाचा प्रसाद या सगळ्याचा आनंद लुटून शेवटी नोकरदार वर्ग परत आपल्या नोकरीवर परततो.